नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। राया हा मधूला समजावत असतो आणि तो मधूला म्हणत असतो, प्लीज मधू, तू कोणताही गैरसमज करून घेऊ नकोस। तू अजूनही मूव ऑन होऊ शकते आणि या नात्यामधून बाहेर पडून स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतेस, स्वतःसाठी जगू शकतेस। त्यावर मधू म्हणत असते, नाही, मला असं काहीच वाटत नाही। मला असं वाटतंय माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे। मी पास्ट आणि प्रेझेंट मध्ये अडकून पडलेले आहे, त्यामुळे मी पुढे मूव ऑन होऊ शकत नाहीये। त्यावर राया म्हणत असतो, तू नाही, तू चुकीचं बोलतेस। जर मी तुला घटस्फोट दिला तर तू पुढे मूव ऑन होऊ शकतेस आणि पुढे काहीतरी करू शकतेस। त्यावर मधू काहीच ऐकत नसते आणि राया त्यावर म्हणत असतो, तू असाच विचार कर। त्यावर मधू म्हणत असते, ते जाऊ देत, मला आधी सांगा तुम्ही काय निर्णय घेतला आहे तो। त्यावर राया इथे शांत होतो आणि म्हणत असतो की मधू, तुला जे हवं आहे तेच मला हवं आहे। तुला या नात्यामधून मुक्तता हवी आहे तरी मी ते द्यायला तयार आहे। तू तुझं नवीन अस्तित्व निर्माण करू शकते। त्यावर राया म्हणत असतो, हे घर तुझं आहे, तू हे घर सोडून जावं असं मला वाटत नाही, कारण तू या घरातल्यांना खूप जीव लावलेला आहे आणि आईचा आधार झालेली आहेस। पण तू इथून जाऊ शकतेस, कारण तू तरी किती दिवस तुझा जीव इथे घुटमळत ठेवणार आहेस। आता इथे ऋषभला ऋतुजा भेटते आणि ऋतुजा ऋषभला विचारत असते, रेश्मा कुठे आहे। त्यावर ऋषभ सांगू लागतो, मागाशी रूम मध्ये होती पण आता कुठे गेली माहित नाही। त्यावर आता ऋतुजा ऋषभला सांगू लागते, अरे ती पॉपकॉर्न खायला गेलेली आहे। त्यावर ऋषभ म्हणतो, काय। त्यावर ऋतुजा म्हणते, अरे या घरामध्ये एवढा ड्रामा मिळाला आहे ना, आणि राघववाल्यापासून तर जास्तच। तोच आता रेश्मा बघायला गेलेली आहे आणि आता ती येऊन सांगणार। आता आम्ही दोघी पॉपकॉर्न खात खात दोघी चर्चा करणार। त्यावर ऋषभ म्हणत असतो, तुमचं चाललंय तरी काय। तुम्हाला एखाद्याच्या आयुष्याची घडी बसवता येत नसेल तर तुम्ही एखाद्याच्या दुःखाची तरी मदत घेऊ नका। त्यावर ऋतुजाही हसत असते आणि तिथून ऋषभ निघून जातो। तरी इकडे राया मधूला म्हणत असतो, पण तू थांबवलंस तर मी थांबेल, आणि तिथून बाजूला जातो। त्यावर मधू म्हणत असते, पण तुम्ही आता जाताय कुठे। त्यावर राया म्हणतो, मी गेस्ट मध्ये जातो। त्यावर मधू म्हणते, तुम्ही का जाताय, मी जाते ना। त्यावर राया म्हणत असतो, नको, ही 1 वर्ष झाली रूम तुझ्याकडे आहे आणि तुला त्या रूमची सवय झालेली असेल, त्यामुळे तू नको, मीच जातो इथून। त्यावर इकडे ऋतुजा ऋषभला थांबवते आणि म्हणते, अरे राणीचं आयुष्य काय इंटरेस्टिंग वळण घेणार आहे त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे आणि हे पाहायला आम्हाला दोघींना सुद्धा खूप मजा येणार आहे, असं ऋषभला सांगत असते। तरी इकडे राया गेस्ट रूम मध्ये जात असताना त्याला माईच्या रूम मध्ये दिसतं की माई ही रडत बसलेली असते। राया हा माईच्या जवळ बसतो आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवून तिला आधार देण्याचा प्रयत्न करत असतो। त्यावर माई ही रायाच्या गालावरती हात ठेवते आणि राया म्हणत असतो, माई मला माफ कर, खरंच मी खूप चुकलेलो आहे। माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय। एक मी चांगला नवरा नाही तर एक मुलगाही चांगला नाही बनू शकलो। मला माहित आहे मी खूप वाईट वागतोय ना तुझ्याशी। त्यावर माई म्हणत असतात, नाही रे बाळा, तू चुकीचा आहेस असं मला म्हणायचंच नाही, कारण तू तुझ्या आयुष्यामध्ये जो निर्णय घेतला आहे तो विचार करूनच घेतला आहेस, पण तू यामधून पुढे गेलेला आहेस। पण मला या गोष्टीचा अजून खूप त्रास होतोय। या गोष्टीचा मी आनंद साजरा करू का दुःख करत बसू हेच मला समजत नाहीये। आणि माई खूप रडत असतात। तेवढ्यातच सिंधू तिथे येते आणि सिंधू माईंना म्हणत असते, माई तुमचं चाललंय तरी काय। एवढ्या दिवसांनी राया भाऊजी घरी आलेले आहेत आणि तुम्ही आत्ताचा क्षण जगून घ्या, कारण राया भाऊजी जाणार आहेत की थांबणार आहेत हे आपल्याला पण माहित नाही। मग तुम्ही आत्ताचा क्षण त्यांच्या बरोबर जगून घ्या, रडत बसण्यामध्ये काय अर्थ आहे। त्यावर माई म्हणत असतात, सिंधू मला तुझ्यासारखं निस्वार्थी जगता येत नाही ग। तू स्वतःचं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांसाठी जगत आलेली आहेस। माझं तसं नाहीये ग, माझं फक्त एकच सुख आहे, ते म्हणजे माझा मुलगा। तो माझा आधार व्हावा असंच फक्त मला वाटत आहे, म्हणून मी त्याला जाण्यापासून थांबवत आहे, असं माई रायाला आणि सिंधूला सांगत असतात। त्यावर राया म्हणत असतो, आई मला समजतंय की तू माझ्याकडे म्हातारपणाचा आधार म्हणून पाहत आहेस। अगं पण मी जिथे काम करत आहे ना तिथे पण खूप छान आहे। तिथे पण अनाथ मुले आहेत आणि त्यांच्यासाठी झटतोय आणि त्यांच्यासाठीच कार्य करतोय। त्यावर माई म्हणत असतात, मला पण एकदा तुझ्या तिकडे घेऊन चल ना। त्यावर राया माईला म्हणत असतो की तुला तिकडे जमणार नाही, कारण इथल्यासारख्या सुखसोयी तिथे नाहीत। त्यावर माई म्हणत असतात, अरे सुखसोयी महत्वाच्या आहेत का। त्यावर सिंधू म्हणत असते, माई खरंच राया भाऊजींचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि एक दिवस मी तुम्हाला तिकडे घेऊन जाईल। आता सिंधू ही बाहेर येते
आणि तितक्यातच राघवने हे सगळं ऐकलेलं असतं आणि तो सिंधूच्या हाताला धरतो आणि रूम मध्ये घेऊन येतो। त्यावर तो सिंधूला म्हणत असतो, हे सिंधू काय चाललंय तुझं? सगळी घडी मी बसवलेली होती, तू का विस्कटण्याचा प्रयत्न करतेयस आणि तू का बिघडवण्याच्या मागे आहेस? तुला काय गरज होती माईंना सांगायची? तू रायाच्या अनाथाश्रमामध्ये माईंना घेऊन जाणार, काय गरज होती तुला? माझ्या डोक्यामध्ये आहे रायाला इकडेच ठेवून घ्यायचं आणि तू माईंना सांगते की त्याच्या अनाथाश्रमामध्ये तुम्हाला घेऊन जाते म्हणून। तरी इकडे माई रायाला म्हणत असतात, राया मला म्हणायचं असं नाही की तू चुकलायस म्हणून, पण तुझ्यावर तेव्हा वेळ आली होती तेव्हा तू आम्हाला सांगायला हवं होतंस। खरं तर तू राणी आणि राघवला एकत्र बसवायला हवं होतंस, तू खरं खोटं करायला हवं होतंस, पण तू तसं केलं नाहीस। तू न सांगताच तिथून निघून गेलास आणि राणीला अंधारामध्ये ठेवलं, ती 1 वर्ष झालं तुझी वाट पाहतीये। त्यावर राया म्हणत असतो, अगं आई, मी काय बोलणार होतो त्यांच्याशी? तुम्ही एकमेकांवर प्रेम करता हे विचारायला पाहिजे होतं का मी? अगं खरं तर मला त्यावेळेला त्रास झाला तो सहन होत नव्हता आणि या सगळ्यांपासून कसं लांब जावं हेच कळत नव्हतं, म्हणूनच मी हा निर्णय घेतला। त्या दोघांच्या आयुष्यातून बाजूला जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यावर आता माई म्हणत असतात, राया तू खरंच चुकलास, कारण जेव्हापासून तू निघून गेला तेव्हापासून मधु आणि राघव बद्दल आम्हाला काही सुद्धा वाटलेलं नाहीये। तरी इकडे आता राघवने सिंधूच्या खांद्याला धरलेलं असतं आणि राघव सिंधूला म्हणत असतो की सिंधू तू हे का केलंस सगळं? रायाला तू का पाठवण्याच्या मागे लागली आहेस? मी असा विचार करतोय त्याला इथेच ठेवून घ्यायचं आणि तू आमच्या घरच्यांच्या गोष्टींमध्ये पडू नकोस आणि तू या का गोष्टींमध्ये पडतेस मला खरंच कळत नाहीये। त्यावर सिंधू ही राघवपासून हात सोडून घेते आणि म्हणते, सोडा मला खूप त्रास होतोय। आणि सिंधू ही राघवला म्हणत असते, राघव सर तुम्हाला कळतंय का? त्यांनाही इथेच थांबवायचं आहे आणि त्यांना थांबवण्यासाठीच मी हे सगळं बोलत होते, पण तुम्हाला काही कळणार नाही। तुम्हाला फक्त तुमचा स्वार्थ हवा आहे आणि तुम्हाला दुसऱ्याचं म्हणणं कळणारच नाही। राघव म्हणत असतो, अच्छा म्हणजे मी स्वार्थी आहे आणि पुढे काय? त्यावर सिंधू म्हणत असते, मी फक्त त्यांना समजावत होते, तुम्ही काळजी करू नका। तर इकडे आता माई रायाला सांगत असते, तू गेल्यापासून मधु आणि राघव हे एकमेकांबरोबर वाईट वागलेले नाहीयेत आणि ते दोघेही एकमेकांच्या मर्यादा ओळखून वागत आहेत आणि राणीचं म्हणशील तर ती तिची सुनेची कर्तव्य पूर्णपणे पार पाडते। मग तू एकदा तिच्याशी बोल, खरंच तिला घटस्फोट हवा आहे की नाही ते, त्या गोष्टीवर तू चर्चा कर आणि तिलाच घटस्फोट हवा असेल तर ठीक आहे, तू असं करू नकोस, तिची ही बाजू समजून घे, तिला काय हवं आहे काय नको आहे तेही बघ आणि तोही विचार कर, फक्त स्वतःचा विचार करू नकोस आणि तिच्यावर लादू नकोस, मला तुला असंच सांगायचं आहे। त्यावर रायाला हे माईंचं बोलणं पटतं आणि तो म्हणत असतो, ठीक आहे माई, मी असंच करतो। त्यावर राया मनातली मनात म्हणत असतो, आई तुला काय सांगू, राणीलाही माझ्याकडून घटस्फोटच हवा आहे। तुला तर ही मी गोष्ट सांगितली तर तू पूर्णपणे कोलमडून जाशील, कारण तू राणीबद्दल खूप चांगला विचार करतेयस, असं राया हा मनातली मनात बोलत असतो। तरी इकडे राणीने आईला फोन केलेला असतो। राणी आईला म्हणत असते की आई खरंच मला खूप कंटाळा आलेला आहे, कारण गेले 1 वर्ष झालं मी हा ड्रामा सहन करत आहे, मला इथे राहण्याची अजिबात इच्छा नाहीये, एकतर तू मला घेऊन जा नाही तरी मीच तिथे येते। त्यावर तिची आई म्हणत असते, काय बोलतेस तू मधु? अगं राया पण आता परत आलीयेत ना, वाईट गोष्टी सोडून दे आणि चांगल्या गोष्टींचा विचार कर आणि तिथेच राहा। त्यावर मधु म्हणत असते, नाही आई तुला नाही समजणार। तरी इकडे सिंधू राघवला म्हणत असते, राघव सर कोणतंही नातं फोर्सफुली टिकवता येत नाही, म्हणूनच मी राया बाबूजींना जास्त फोर्स करत नाहीये, मला माहित आहे फोर्स केला तर ते इथून बाजूला होतील आणि तडकाफडकी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतील, मला तेच नको आहे, म्हणूनच मी ही गोष्ट करते। त्यावर आता राघव म्हणत असतो, सिंधू माझ्या घरच्यांच्या मध्ये अजिबात पडायचं नाही आणि तुझं माझं आता अजिबात नातं नाहीये, असं म्हणून तो आता बाजूला निघून येतो आणि तो किचनच्या तिथे उभा असतो आणि तो विचार करत असतो, हे सगळं माझ्याच बाबतीमध्ये का घडतंय? तरी ते राया हा राघवच्या बाजूने चाललेला असतो आणि तरीही तो काही बोलत नाही। राघव हा रायाला थांबवतो आणि म्हणतो, काय झालं राया, तू माझ्या बाजूने जातोय तरी माझ्याबरोबर बोलत नाहीयेस। त्यावर राया म्हणत असतो, आपल्यामध्ये बोलण्यासारखं राहिलंच आहे तरी काय, मला नाही बोलायचं तुझ्यासोबत। राघव हा रायाबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण राया काहीच रिस्पॉन्स देत नसतो। तर इकडे सिंधू रडत असते आणि म्हणत असते, राघव सरांपासून मी इतकी दूर गेली आहे की त्यांना माझ्याबरोबर बोलायची सुद्धा इच्छा नाहीये।
तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू राघवला म्हणत असते, राघव सर तुम्हाला ताप आहे आणि तुम्ही मला काही बोलला नाहीत. त्यावर राघव म्हणत असतो, पण सिंधू तू काय करणार आहेस. सिंधू ही आता राघवला शांत खाली बसवते आणि म्हणते की तुम्ही शांत राहा आणि ती त्याचे हात ओढणीने बांधते आणि म्हणते तुम्हाला आता इथेच थांबायचं आहे. तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट द्यावी लागेल. तुम्ही एका लहान मुलासारखे वागताय. राघव म्हणत असतो, सिंधू तुला काय कळतंय का. तू मला फोर्स करू शकत नाही. त्यावर आता सिंधू फोर्सफुली त्याला टॅबलेट देते. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.